10 दिवस मंडपात आणि 365 दिवस आमच्या हृदयात राहणारा बाप्पा येतोय. बाप्पाचा सण पुन्हा परत, लाडू टिम टिम समय घरात. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं. तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आमच्या एका भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये ट्रेंडिंग आहे क्रिएशन. तर मित्रांनो सगळ्यांनी बोला गणपती बाप्पा मोरया. ओके, तर मित्रांनो आता आठवड्यात जबरदस्त केलं गणपती बाप्पा पार्ट आहे ते 5 घेऊन आले, पण जबरदस्त ते देखील आर्ड मशीनमध्ये तुम्हाला माहिती असेल कुठून डाउनलोड करायचं. ओके, जस्ट ओपन करून घ्यायचं आहे मित्रांनो. आठवड्यात पार्ट आहे ते जबरदस्त केलं आहे. ओके, तर ते तुम्हाला कुठून आपलं ही मटेरियल आहे तर कुठून मिळेल आपल्या टेलिग्रामवरती देखील फ्री म्हणजे आपले आर ॲप्लिकेशनची फाईल मिळून जाईल. ओके, काय जाणे ते मटेरियल डाउनलोड करताना प्रॉब्लेम येतो. ओके, आणि आजच्या मटेरियलला पासवर्ड आहे कुठेही मी व्हिडिओमध्ये दाखवेन, एंडपर्यंत व्हिडिओ बघा. जस्ट बीटमार्क आणि सिक्युरिटी इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. ओके, आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया सगळ्यांनी टाकायचे. बघूया आपण कोण कोण टाकते ते. ओके, तर बघू शकता. टाकल्यानंतर काय करायचं आहे, ओके पटापट आहे ते कमेंट टाकून घ्या आणि तिथं सबस्क्राईबचं बटन आहे तेवढं ते देखील दाबून ठेवा. ऑल ओव्हर सेट करून ठेवा, कारण का इथून पुढे आपल्या व्हिडिओ भेटेल सर्वात आहे तुम्हाला नोटिफिकेशन येईल. ओके, तर अशा पर तुम्हाला मी सर्व मित्रांनो ॲड करून दिलेलं आहे बघू शकता. ओके, तर फक्त तुम्हाला 2-1 व्हिडिओ बघायची गरज आहे. ओके, मटेरियल आपलं कसं डाउनलोड करायचं ते बघून घ्यायचं आहे. आणि आर्ड मशीन तुम्हाला माहीत असेल तर तो काही विषय नाही. ओके, त्यावरती देखील व्हिडिओ बनवला आहे. ओके, तर अशा मी प्रकारे तुम्हाला एक अशा प्रकारे तयार करून दिले आहे. आता तुम्हाला मटेरियल ॲड करून घ्यायचं आहे. फोटो इथं तुम्हाला एक फोटो मी दिला असेल तो फोटो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे. ओके, मटेरियलच्या फोल्डरमध्ये तुम्हाला असा फोटो दिला असेल, हे फोटो आहे ते तुम्ही इथं वाढवून घ्यायचं. आपलं बीट बघू शकता 7.2 पैसे आहे तिथं वाढवून घ्यायचं आहे. आणि हा लॉंग प्रेस करून तुम्हाला इथं खाली घेऊन घ्यायचं आहे. ओके, इझी सिम्पली पण आजचा व्हिडिओ आहे तो एडिट करायचा आहे आपल्याला. ओके, तर अशा पर तुम्हाला इथे लावून घ्यायच्यानंतर बघू शकता एवढंच आहे इथे लावून घ्यायचं आहे. इथून पुढे तुम्हाला या ग्रुप एकच लावून दिला असेल. ओके, त्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करून प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला जो इमेज इथं आवडतं आहे ते तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे. खालचा आपला लोगो आहे ते डिलीट करून केलं तर चालून जाईल. ओके, आणि इंस्टाग्रामला देखील सपोर्ट करून घ्या. ओके, सगळ्यांना इथे कमेंट करायचे आजचं. ओके, तर मी तर बरोबर प्रॉपर इथं सेट करून घेतो इमेजेस. ओके, तर प्रॉपर अशा सेट केल्यानंतर बॅक येतो. बॅक आल्यानंतर बघू शकता एक आपला असा इमेज दिसून जाईल. आता काय करायचं तुम्हाला तर बॅकला आता जो आपण इमेज ॲड केलेला आहे तो इथे ॲड करून घ्यायचा आहे आणि एवढाच आपला बीट पैसे ठेवायचा आहे. ओके, म्हणजे आपला एक इमेज अशा पर दिसून जाईल. ओके, आता जे आपण ग्रुप इथे कॉपी आहे इथं कॉपी करून घ्यायचे, एकच ग्रुप आहे ते तशा पर कॉपी करून घ्यायचं आहे. तरी मी ते कॉपी ते असं पेस्ट करून जातो आपल्या प्रत्येक बीटमध्ये. ओके, एक 4-5 बीटमध्ये इथे पेस्ट केलेलं आहे मी. तर आता काय करायचं याला लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचं आहे मित्रांनो. ओके, तर मी याची बॅकग्राऊंड बघू शकता अशा पर ॲड करून घेतो. ओके, तर बघू शकता मी तो प्रॉपर अशा प्रकारे करून घेत आहे. ओके, आणि तेवढं लाईकचं देखील बघून घ्या. ओके, आजकाल लाईक येऊन झालेत आणि तुम्हाला आन्सर देखील मी विचारलं टेलिग्रामला ते देखील द्या. ओके, तरी तुम्ही पुढचा इमेज आहे तिथं डिलीट करतो आणि इथं ॲड करून घेतो. तर बघू शकता मी अशा प्रकारे ॲड करत आहे. ओके, तर बघू शकता मी ग्रुप आहे ते मित्रांनो सर्व इथं ॲड करून घेतलेलं आता फोटो वगैरे. आता तुम्हाला काय करायचं आहे जे आपलं सेम इमेजेस आहे ते बॅकग्राऊंडला ॲड करून घ्यायचे. आता सेम इमेजेस मी तर बघू शकता कशाप्रकारे ॲड करत आहे. ओके, सेम इमेजेस आहेत आपण ग्रुपमध्ये ॲड केलेलं आहे तो ग्रुपमध्ये तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचं आहे. ओके, फक्त तुम्हाला एकच ग्रुप मी लावून दिला असं, कारण का तुम्हाला जमणार नाही म्हणून मी इथं थोडं तुम्हाला अवघड जाईल म्हणून नाही तर मी इथं लावून दिलेलं आहे. ओके, एवढा काही विषय नाही आणि तेवढं विषय करून टाका डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सॉरी आपल्या कमेंट बॉक्समध्ये. ओके, तर तुम्ही खाली घेतो. ओके, तर ते इमेज मी कुठला आहे हा बघतो आणि ते ॲड करून घेतो. ओके, सिम्पलपणे. तर बघू शकता आपण ते प्रॉपर अशा प्रकारे ॲड करून घेतलेले खाली घ्यायचं अशा प्रकारे. खाली घेतल्यानंतर इथं बघू शकता तर पुढचा आपला इमेज कुठला आहे ते बघून घ्यायचं आहे. तर पुढचा आपला इमेज तोच आहे. ओके, तर हा इमेज आहे आपला इथं वाढवून घेतल्यानंतर इथं हा रेक्टँगल थोडं इथं वरती घ्या. ओके, घेतल्यानंतर काय करायचं तुम्हाला प्लसवरती क्लिक करून द्यायचं आहे. सॉरी प्लसवरती नाही, इथे तुम्हाला काय करायचं आहे अशा प्रकारे झाल्यानंतर यावरती थोडा इफेक्ट अप्लाय करायचे. बॅक यायचं आहे, आपला सिक्युरिटी पॅक ओपन करून घ्यायचं आहे. केल्यानंतर बघू शकता तुम्हाला त्यातला 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. ओके, तर तुम्हाला इथं कॉपी केल्यानंतर आपलं बीटमार्क ओपन करून घ्यायचं आहे. केल्यानंतर इथे यायचं आपल्या ग्रुपच्या खाली जे आपण फोटो ॲड केले त्याला पेस्ट करून घ्यायचं आहे. त्याला आपण एक ब्लर इफेक्ट आणि एक्सपोजर वापरून इफेक्ट दिलेलं आहे. ओके, थोडा आपला फोटो थोडा ब्लर दिसेल. ओके, तर मी इथं पटापटा इथं पेस्ट करून घेतो. ओके,
तर बघू शकता एकदम जबरदस्त. ओके. आणि आपल्या मित्रांनी व्हिडिओ आवडतात का 21 आहे ते कमेंट करून नक्की सांगा. एक जण ते सांगत नाहीत. ओके. तर तुम्ही सांगा. ओके. तर बघू शकता का पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला. आता इथं हा 1 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. ओके. कॉपी केल्यानंतर बघू शकता इथं तुम्हाला जे आपण टेक्स्ट आहे दिलेलं आहे त्या टेक्स्टला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे. ओके. टेक्स्टला पेस्ट केल्यानंतर अशा प्रकारे एक आपल्या तरंगताना इफेक्ट दिसून जाईल. ओके. तर इथे पेस्ट करून घेऊया. तर 3-4 एक टेक्स्ट आहेत टेक्स्ट लेअर त्याला पेस्ट करून घ्यायचं आणि त्यातलंच आहे ते टेक्स्टवरती कुठल्याही क्लिक करा. इफेक्ट ओपन करा. सिम्पल स्टार फाईल इफेक्ट आहे ते कॉपी करून घ्या फक्त एकच. ओके. आणि जे आपण बॅकग्राऊंडला फोटो ॲड केलेला आहे त्याला पेस्ट करून घ्या आणि सिम्पल स्टार फाईल आहे ते ओपन करायला विसरू नका. ओके. ओके. ओपन केल्यानंतर आता काय करायचं मला इथं पुढे यायचं आहे प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून हा PNG येते पप्पा लवकरच येतो आहे. ओके. तरी PNG इथं सेट करून घ्यायचे थोडं आपण इथं सेट करून घेऊया प्रॉपर. ओके. सेट केल्यानंतर तो लोगो वाढवा आणि त्या खाली तुम्हाला लोगो दिसेल आपला ते तुमचं इंस्टा आणि यूट्यूबचं काय असेल ते तुम्ही टाकू शकता. टाकल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला इथं बघू शकता अशा पद्धती दिसून जाईल. आता आणखीन एक इफेक्ट आहे तो कॉपी करायचा आपल्याला. जस्ट सिक्युरिटीवरती क्लिक करून खालच्या रेक्टँगलवरती क्लिक करून इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. केल्यानंतर बघू शकता आता हा इफेक्ट कुठं पेस्ट करायचा आहे बघू शकता. जे आपले रेक्टँगल आहेत मित्रांनो त्या रेक्टँगलला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे. ओके. जेवढे आपण रेक्टँगल बीटमध्ये ॲड केले आहेत त्याला अशा प्रकारे सिम्पल पेन पेस्ट करायचं म्हणजे एक लाईट दिसून जाईल आणि एक ब्लर इफेक्ट कॉपी बॅकग्राऊंडचा एक इफेक्ट दिसून जाईल. ओके. तेवढं दिलेलं आहे. ओके. तर बघू शकता अशा प्रकारे आपला एक व्हिडिओ तयार झालेला आहे. आता आपण तिथे सॉन्ग ॲड करायचं आहे. मी आपल्या सेकिपेट प्रिसेटमध्ये सॉन्ग दिलेलं नाही. ओके. इथे सॉन्ग आहे व्हिडिओ दिला असेल मी तयार केला ते व्हिडिओ घ्यायचा 3 डॉटवरती क्लिक करून ते ऑडिओ करून घ्यायचं आहे. व्हिडिओ डिलीट करून टाकायचा आहे. आणि सॉन्ग इथं तुम्ही खाली देखील ॲड करू शकता. इथं खाली अशा प्रकारे ॲड करून घेऊया. ओके. प्रॉपर अशा प्रकारे आणि तेवढं अजूनही कमेंट करून टाका. व्हिडिओ बघू शकता कसा इथे एकदम एक 3-4 मिनटात ते आपला व्हिडिओ तयार करून झालेला आहे. ओके. तर पटकन इंस्टाग्रामला मेन्शन करता व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा असेल तुम्हाला स्टेटसला लावायचा असेल व्हॉट्सअपवरती इथे आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं शेअरच्या 1080p पिन हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करायला सुरुवात. इथे तुम्हाला एरर येईल एक्सपोर्टची आणि तुम्हाला इथे एक्सपोर्टवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करायला सुरुवात करायची आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. तो पण बाकीचे चॅनल ते बघत राहतो पण क्रिएटर पण राहतो. जय हिंद जय महाराष्ट्र.